नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये 222 पदांसाठीची जाहिरात आलेली आहे। त्याच्यामध्ये विविध पदं जे आहेत ती विविध पदं या ठिकाणी भरली जाणार आहे आणि त्याच्या बाबतीतलं 24/3/2026 रोजीचं आपल्याला एक शुद्धीपत्रक आहे, ते शुद्धीपत्रक प्राप्त झालेलं आहे। मित्रांनो, हे शुद्धीपत्रक अतिशय महत्त्वाचं आहे, त्यासाठी व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर बघा, या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे, हे शुद्धीपत्रक जे आहे ते उप अग्निशमन अधिकारी या पदासाठीचं आहे। त्याचबरोबर इथं काही अंशतः बदल करण्यात आलेले आहेत, तर ते बदल कोणत्या पद्धतीचे आहेत आपण पाहूया। शैक्षणिक पात्रतेमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। शैक्षणिक पात्रता बघा काय म्हटलेलं आहे, संविधिक विद्यापीठाची पदवी आणि उप अग्निशमन अधिकारी पाठ्यक्रम जो आहे किंवा श्रेणी 1 फायर UK किंवा श्रेणी 1 फायर इंडिया या विषयात किंवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेली व्यक्ती या ठिकाणी अप्लाय करू शकते। शारीरिक पात्रता बघा, उंची किमान 165 सेंटीमीटर पुरुष व किमान 157 सेंटीमीटर महिला, त्याचबरोबर वजन 50 किलोग्रॅम पुरुष, महिलांसाठी 46 किलोग्रॅम, छाती किमान 81 सेंटीमीटर व किमान 86 सेंटीमीटर फुगवल्यानंतर महिलांसाठी छातीची अट लागू नाही। मित्रांनो, दृष्टी 6x6 चष्म्याशिवाय असणं आवश्यक आहे। वयोमर्यादेमध्ये इथं बदल करण्यात आलेला आहे की वयोमर्यादा बघा 18 वर्ष पूर्ण असली पाहिजे आणि कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी 30 वर्षापेक्षा कमी व मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तीसाठी 35 वर्षापेक्षा कमी असली पाहिजे। इथं मित्रांनो तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव मागितलेला होता पूर्वी, इथं अनुभव मागितलेला नाही, अनुभवामध्ये सूट देण्यात आलेली आहे, हे लक्षात घ्या। त्याच्यानंतर पुढचं पद आहे अग्निशामक विमोचक, पदसंख्येमध्ये या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे मित्रांनो। तर बघा, इथं एकूण 100 पद जे आहेत ती अग्निशामक विमोचक यांची भरली जाणार आहे। त्यांच्यासाठीच्या पात्रता बघा काय झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। शैक्षणिक पात्रता बघा, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि अग्निशामक प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण, हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। मित्रांनो, इथे शैक्षणिक पात्रतेमध्ये बदल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर शारीरिक अर्हता बघा, 165 सेंटीमीटर पुरुष व किमान 157 सेंटीमीटर महिलांसाठी आहे। वजन 50 किलोग्रॅम पुरुष व महिलांसाठी 46 किलोग्रॅम, छाती किमान 81 सेंटीमीटर व फुगवल्यानंतर 86 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे। महिलांसाठी ही अट लागू नाही। चष्म्याची दृष्टी 6x6 चष्म्याशिवाय असणं आवश्यक आहे। वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण, त्याचबरोबर खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी 28 पेक्षा कमी व मागास प्रवर्गातील व्यक्तींसाठी 33 वर्षापेक्षा कमी इथं वयोमर्यादा असली पाहिजे। तर मित्रांनो बघा, इथं तुम्हाला वाहन चालवण्याच्या बाबतीत एक टिप दिलेली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत अग्निशामक विमोचक या पदावर पात्र उमेदवारांनी नियुक्ती मिळाल्यानंतर 6 महिन्याच्या आत हलके वाहन चालवण्याचा वैध परवाना सादर करणे बंधनकारक आहे। मित्रांनो, तुमच्याकडे जरी ड्रायव्हिंग लायसन नसलं तरी तुम्ही बघा तिथं भरती झाल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला तो परवाना देणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। त्याचबरोबर दुसरी अट बघा इथं काय आहे, अग्निशामक पाठ्यक्रम याचा अर्थ महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांच्याकडील अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असा आहे किंवा महाराष्ट्र अग्निशमन किंवा सेवा संचालनालय यांच्याकडून मान्यता प्राप्त खाजगी संस्थेकडून 6 महिन्याचा अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम पूर्ण असणं आवश्यक आहे। मित्रांनो, इथं तुमच्याकडे ITIचा अग्निशमनचा डिप्लोमा असेल तरी देखील काय करू शकता, तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता। माझ्या सैनिकांसाठी इथं सुधारित वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। सैनिकाला सेवाचा कालावधी आहे तो अधिक 3 वर्ष असणार आहे, इथं नमूद केलेलं आहे सुधारित वयोमर्यादेनुसार। आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याची देखील इथं मित्रांनो तारीख बदललेली आहे।
पूर्वी 18/3/2026 पर्यंत अर्ज करायचे होते. आता नवीन सुधारित तारखेनुसार 31/3/2026 पर्यंत मित्रांनो आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो. आणि तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर 19/2/2026 रोजी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती त्या जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो आपण त्याच्यावरती देखील व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तुम्ही तो देखील व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला या भरतीबाबत काही डाऊट्स असतील तर तुमचे सगळे क्लिअर होतील. आणि मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर प्लीज आपल्या या व्हिडिओला कमेंट करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे मित्र नातेवाईक यांच्यापर्यंत जास्तीत जास्त ही माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर अशाच नवनवीन माहितीसाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येईल. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.